नमस्कार. आज आपण पुन्हा वजरीची रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि वजरीची रेसिपी यासाठी आणलेली आहे का खूप सारे कमेंट मला केलेले आहेत की आम्हाला वजरी अशी बनवायला शिकवा की जी एकदम सिंपल पद्धतीमध्ये असेल, त्याच्यामध्ये जास्त काही टाकावं लागणार नाही आणि आम्ही झटपट बनवू शकतो. तर मित्रांनो, चला आजची रेसिपी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे की जी फक्त मीठ, मसाला, लसूण आणि मिरचीच्या वाटणाने एकदम टेस्टी आणि मसालेदार वजरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर चला, आजची रेसिपी आहे आमची, तुमची आणि सर्वांचीच आवडती बकऱ्याची वजडी मसाला. तर सर्वात पहिलं आपण वजरी आहे ना, इकडे 3 ते 4 पाण्यामध्ये साफ धुवून घ्यायची आहे. जर तुम्हाला वजरी साफ करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा तुम्ही मार्केटवरूनच वजरी साफ करून आणू शकतात. तर इकडे मी वजरी मार्केटवरून साफ करून आणलेली आहे आणि आता छान पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आता याला थोड्या वेळाने सुकवून मग नंतर आपण इकडे गॅस पेटवून त्याच्यावर एक मस्त टोप ठेवूया. आपण लोक कुकरमध्ये पण बनवतात, पण आपण कुकरमध्ये नाही बनवायचं. टोपात बनवल्याने चव भाजीची जास्त वाढते. इकडे मी 3 ते 4 पै तेल घेणार आहे. त्यानंतर आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीरीची इकडे वाटण करून घेतलेलं आहे, ते आपण टाकून घेऊया तेलावर. त्याला चांगलं आता असं मिक्स करून घ्या, चांगलं परतून घ्या. फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. आपण जास्त काही तामझाम नाही करणार आहोत. नॉर्मली आपला घरचा लाल मसाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं एकदम आपण हळद टाकणार आहोत, जास्त नाही. हळद थोडीशी आपल्याला घ्यायची आहे. आणि आपण गरम मसाला ॲड करणार आहोत, पण गरम मसाला आपण कधी टाकणार? भाजी पूर्ण रेडी झाल्यानंतर. तर मित्रांनो, हळदसुद्धा टाकून झालेली आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करूया. मीठ आणि गरम मसाला हे आपण नंतर टाकणार आहोत. पहिला चांगले मसाले तेलावर असे भाजून घ्या. त्याच्याने कसं मसाल्यांची पण चव वाढते आणि आपण जी भाजी बनवतो त्यालाही खूप चांगली टेस्ट येते. तर आता आपण जी भाजी धुवून घेतली होती ती आपण वजरी इकडे टाकतोय त्याच्यामध्ये. आणि आता याला छान मिक्स करून घ्या. पहिला तुम्हाला असं वाटेल की वजरी चांगला मसाल्याचा असं कलर नाही आलेला आहे, बट काही वेळाने जशी ती चांगली शिजत जाईल तसा त्याला कलर येत जाईल. म्हणून पहिला तुम्ही भाजी बघून असा विचार नका करू की याला कलर नाही आलेला आहे. कलर येणार थोड्या वेळाने, मी तुम्हाला दाखवतो. ही चांगली मिक्स झालेली आहे. ह्याच्यावर आपण आता मीठ टाकून घेऊया. पाणीसुद्धा वजरीचं वळालेलं आहे इकडे. आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे. वजरी त्याचं पाणी सोडते ना, त्याच पाण्याने आपल्याला ती भाजी बनवायची आहे. तर मित्रांनो, मीठ टाकलेलं आहे. मिठाने अजून थोडंसं पाणी वळालेलं आहे इकडे. आपल्याला हे सुकं बनवायचं आहे, एकदम सुकं. आता इकडे गरम मसाला आपण टाकून घेऊया. 80-85% आपली भाजी रेडी झालेली आहे. तर आपण आता इकडे गरम मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला अजून 10 ते 15 मिनटासाठी भाजी अशी ठेवून द्यायची आहे आणि मग नंतर तुम्ही काढून खाण्यासाठी रेडी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आज मी तुम्हाला एकदम थोडक्यात आणि झटपटमध्ये व्हिडिओ शिकवलेले आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जास्त लांब खेचलेली नाही आहे व्हिडिओ, तुम्हाला झटपट आणि एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलेली आहे. तर चला मित्रांनो, आपली भाजी तिकडे रेडी झालेली आहे. आता आपण त्या भाजीला मस्त एका बाउलमध्ये काढून घेऊ. बाउलसुद्धा मी छान सजवलं आहे, त्याच्यावर कोथिंबीरी टाकू मस्त डेकोरेट करण्यासाठी, आणि मग मस्तपैकी त्याचा स्वाद घेऊ. तर चला मित्रांनो, आजची रेसिपी एवढीच. नेक्स्ट रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगली काहीतरी घेऊन येऊया. आजसाठी एवढंच.